आपण ज्या झाड आहे त्या झाडाचं त्याने सांगायचं, बाकी मला कशा बोलवलं मग तुम्ही बसा इथं, तुम्ही सांगा घ्या बेरो नाचाचं नाचच होणार पाहुणे आलेत, कुलाचे आलेत, शिवाराचे आलेत, बोला यांच्याकडचं कोण आहे? कोण तुम्ही आहेत का? किती वर्षापासून वारा येत आहे? 3 पासून. असाच मग पडते का झाड? हा असा निश्चय पडतंय का मग? बोला सांगाल का आम्हाला? असं पडलं वारात आला होता आता ना? नाही का पडलं मग विचारायचं ना आपण. बोला बोला सांगा का आम्हाला? घ्या गाणं एक भैरवनाथाचं. कोण आले आम्हाला सांगाल का? बोला बोला काय कमी पडले का तुम्हाला? बघा मी काय बोलतो तुम्हाला, तुम्ही बसा उठू नका. मग तेव्हा आनंदाने आले का? काय कमी पडलं? कोणी परिवाराने देवाचा छेद कसा करतील? झाडाचा कलर. मी एवढं तसं बोला तुम्ही. मी काय बोलतोय बाबा, तुम्ही कोण आहे त्यांचे? देवाला खोटा मानलं. हा खोटं मानलं चुलतंय ना. आपण विचार देवा आई तसा बाप पोराचं लेकरांनी काय केले तुमचा थोड्या पदरात जायचे आपण. मग मला सांगा त्यांना बाजूला सारू आपण, चला त्यांना आज्ञा नाही, त्यांना काही समजत नाही. पण देवा मला एक सांगा, हा देवाला परिपूर्ण आहे का आपला? हा देवाला आपला परिपूर्ण आहे का? समजत नाही. नाही समजत. 2003 ह्या झाडावर का आघात झालाय का? थोड्या दिवसापूर्वी का आघात झालाय का? कसं माहितीये का? काय आघात झाले दाखवते रायटर काहीतरी आघात झालाय. त्या आघातामुळे त्या झाडाने रागामध्ये काय फेकून दिलाय का? ज्या देवाची सेवा करतोय त्या देवावर झाड रागात आहे का? मी बोलतो रागात आहे. बघा ज्याची सेवा करतोय तू फसवलं मला, मी तुला करतोय पण तू हे व्हायला नव्हतं पाहिजे, ते व्हायला नव्हतं पाहिजे. झाडाच्या आघात काय तर झालेले. झाड खरं खोटं बाग नंतर झाडावर काय तर आघात झालाय. झाड रागाबाई काय केलंय?
देवाला कोणी टाकले का? हा मग देवाला दोष दिला का तुम्ही? देवा तुम्हाला झाडाला दोष दिला का? मग जसं देव झाडाला देवाला दोष देतोय तसं तुम्ही आता फुलाला का देता? मग तुमची आणि त्याची काय चुकी? देव पण परीक्षा घेत असेल, ही लोक पण तुमची परीक्षा घेत असतील का? जसा त्यांना आघात झाला त्यांनी परीक्षा घ्यायला म्हणजे कोणी झाडाने म्हणजे कोण तुमच्या पुतण्याने कोणाची? देवाची. तशी पोराय पण देवाची परीक्षा घेतली असेल ना, म्हणजे धाकटे पर्व आहे. मग तेव्हा आपण राहणार राहायचा का? सच्चाईनं तो उभा राहायचा आपण. नाही 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 नाही, आता मला ते नका उलगडा करू. मी ते काही गोष्टी मी माझ्या पदरातच घेतो, तुमच्या पदरात घ्या. बघा मला एक सांगा, आता मी घेतो कबुली, चला चूक झाली असेल पण दांडके परिवार कोणा सर्वात चूक झाली असेल पण तेव्हा मला एक सांगा, देऊ नाही नाही तुम्ही देव आल्यात कोण? हो थांबा माऊली, तुम्ही देव पण सोडणार मग तुम्ही आल्यात कोण? मग देव कसं का सोडणार? देव तुम्ही झालेत ना. हा बरोबर आहे बरोबर आहे. थांबा जरा झाडाचा दोष नाहीये दादा. काय माहितीये का, काही गोष्टी आहेत ना, काही गोष्टी त्यांच्या बरोबर झाड होतं त्याचं, काही गोष्टी त्यांच्यावर आघात पण आलेले आहेत. पण मग आपण हे कार्य कशासाठी घेतलंय? हे आघात का आले? तुमचे कानोबा किती आले? आता 2 आले बरोबर आहे. 2 आलेत ना. घ्या कानोबाचं गाणं. कोण आले? तुम्ही कोण आले? आलेत कोण आधी सांगा आम्हाला. आलेत कोण सांगा ना. कोण आले? तुम्ही खंडोबा आले, कानोबा आले. आधी गजर कोणाचा केला? कानोबाचा. आधी गजर कोणाचा केला? कालो भैरवनाथाचा. मग ज्याचा गजर केला तर तेच आहे ना तुम्ही. मग तेव्हा मला सांगा, ठीक आहे खंडोबाचं पण आपण घेऊ. मला एवढंच सांगा फक्त, देवा हा जो देवा आहे हा तुमचा देवा परिपूर्ण आहे का? देवाला देव आहे, तुम्ही देवाचा देव आहे. आम्हाला फक्त एवढंच सांगा, हा देवाला आपला परिपूर्ण आहे का? आपला देवाला परिपूर्ण झालं पाहिजे का नाही? देवाला परिपूर्ण झालं पाहिजे का नाही? या लेकरा कुठपर्यंत चालतं? हो जेव्हा वारं खेळतंय कोणी बाहेर जायचं नाही, ज्याची त्याची जिम्मेदारी घ्यायची असेल जायचं. झाड शांत त्यावेळी जायचं. आमच्या महाराजांना मी टोकलं का नाही महाराज? खेळता वार आहे, कोणाच्या बरोबर चांगलं जाईल वाईट जाईल बोलला माहितीये. बोला देवा आनंदाने आले का? कोणत्या गजराने बोलू तुम्हाला? गजर देऊ? कानोबा देऊ? खंडोबा देऊ का भैरवनाथ देऊ? नाही तुम्ही कोण आहे? हा तुम्ही कोणतंही सांगा तसं आम्ही गजर करतो. कारण आमचं कोडं अडकलंय, ते कोडं सोडून घ्यायचे आम्हाला. कोणताही देव आलं तरी आपण कोडं सोडून घेऊ. सांगाल का? बोला बोला देवा कोणत्या रूपाने यार तुम्ही आम्हाला दर्शन देणार? बोला तुम्ही सांगाल तसं. दादा काय माहिती का, राग मान देऊ 2003 पासून झाड खेळतोय. मग झाडाला अडचण नाही, काय ते कारण आहे. आणि दुसरी गोष्ट, झाडाला जो आघात घडलाय तो घडला का घडवलाय तो नंतर, पण याच्या पुढे तरी माझ्या झाडाचं रक्षण झालं पाहिजे. झाडाचं रक्षण झालं तर माझ्या फुलाचं रक्षण होईल. नाही तर काय होतं म्हणजे आधी झाडं एवढी केल्यात, कोण चांगला बोलेल कोण वाईट बोलेल. आपण नावं ठेवणार कोण नसतं, इथे लोक नावं ठेवायला चिकट असतात, पाया पडायला कोण नसतं, पूजा करायला कोण नसतंय. नावं ठेवण्यापेक्षा त्याच्यातून कसं बाहेर यायचं. आज हे 2003 पासून झाड केलं त्याला अडचण नाही. आता काय गोष्टी विचारल्या तर त्या नाही समजत नाही, बाकी झाडांना पण समजत नाही. याचा अर्थ ती झाडं खोटी आहेत का? तर नाही, ती शक्ती आहे. ती काय तर त्यांना सांगायला बघते, बाबा मी होतो, तू होता, सर्व होतो. तू तर जेवायला बसला तुला तू पोट भरलं माझं. बोला देवा कोणत्या नावाचा गजर देऊ? गजर कोणत्या नावाचा देऊ तुमच्या? सांगा. या कानोबाचं
बोला काय पाहिजे मला दोन्ही झाड आहेत हो दानके परिवार किती लाख खर्च आला असतील 1 लाख तर झाला असतील तेव्हा आम्ही एवढं जर त्यांनी परिवाराने हस्तक्षेप केले मला फक्त या 2 झाडा एवढं सांगा हा जागरण गोंधळ मांडला आम्ही हा जागरण गोंधळ तुमचाच मांडलाय हा परिपूर्ण आहे का सांगा परिपूर्ण आहे का हा परिपूर्ण आहे का सांगा दोन्ही बोला देवा आम्हाला सांगा ना आम्ही सगळं देऊ तुम्हाला मानपान ऐका ना आम्ही तुम्हाला सर्व देऊ द्या त्याला सोडा सोडा बघूया देऊ आम्ही सर्व देऊ पण आम्हाला तुमची पूर्ण ओळख देऊन फुलाची ओळख द्या ना आम्हाला फक्त दोन्ही झाडांनी सांगा हा देवाला परिपूर्ण आहे का महाराज त्यांची इच्छा आहे ना 2 द्या मान द्या त्यांचा ओ काय म्हणणार ना घ्या पहिल्यांदा अशा गोंधळ आहे मी झालर आणली घुंगरून आणली आणि माझं तरुण आणलं त्याचं कारण सांगेल तुम्हाला काय फक्त तुमचा देवा एक ओळख द्यावी देवा हा देवाला परिपूर्ण आहे का आणली त्याचं कारण पण सांगाल मी दर गोंधळाला प्रत्येक गोंधळाला बघा माझी इथे झालर असते देवीची घुंगरं असतात घुंगरासोबत असा एक माझा देवीचा असतो कान आणला मी सांगा देवा देवा तुम्ही पण सांगा काय अपूर्ण काय सांगाल का अपूर्ण आहे का इथं पूर्ण आहे सर्व अपूर्ण वाटतंय कळत नाही तेव्हा तुम्हाला अपूर्ण सांगतोय कळत नाही का कळत नाही कळत घ्या ना अर्थात तुम्हाला तेव्हा तुम्ही सांगा तिथे झाडाला सगळ्यांचा विरोध आहे नाही नाही विरोध कोणी करायचा नाही हे बघा तुम्हाला दानके बरोबर एक सांगतोय कोणाची निंदा नास्ती करायची नाही कोणी जाणून मुद्दाम करत नसतोय ते झाड खेळते हे झाड खेळते प्रत्येक झाड खेळतोय ज्याला निंदा करायची त्यांनी येऊन मला इथं उत्तर द्यावा हा देवाला परिपूर्ण आहे अपूर्ण आहे आई बसा मला ज्याने निंदा नास्ती करायचे त्याने एवढंच उत्तर आहे त्यांना एवढंच उत्तर आहे माझा प्रश्न विचारायचे हा देवाला तुमचा परिपूर्ण आहे का तर यांना नावं ठेवायची नाही तर नावं ठेवायचा अधिकार तुम्हाला कोणाला नाहीये का महाराज तुम्ही मग सांगा ना त्याला खोट्यात करता सगळ्यांना तर हा देवाला परिपूर्ण आहे का सांगा कोणी चला यांना भांडारा द्या चला सांगाव हा मग सांगा ना उत्तर द्या ना आम्हाला का न जाणार सांगा काय कमी पडलंय तुम्हाला तुमचं रस्ते मोकळं पाहिजे का इथं मर्याईचा गाडा चालवायचा का माऊली चला मागा जरा मर्याईचा गाडा चालला पाहिजे का काय नाही चालला पाहिजे मग तुमचा गाडा चालवायचा मग आम्हाला उलगाडा करून देणार हा 5 पंच या 5 जण या 5 पंच या 5 पंच या तिथं थांबा बघा 5 पंच आपण झाडांना विचारलं त्यांना उलगाडा काय नाही त्यांना काहीतरी आडी अडचण असेल बरोबर आहे आडी अडचण दूर केली पाहिजे का नको 1 2 अजून कोणी आपण 3 4 5 बोला यांना भांडारा द्या हातात द्या भांडारा यांना द्या ना यांना चला घ्या भांडारा चला स्थानाव केलं ते त्याला तुम्ही स्थानाव चला बोला देवा काय अपूर्ण आहे का तुमचं काय अपूर्ण आहे का किती जणांचं
जणांच्याकडे देव बांधलं सांगा पहिले. हा परिवाराने किती जणांच्याकडे देव बांधण्याचा प्रयत्न केला बोला. कोणता देव बांधलं? देवावर प्रयत्न केला बांधायचा देव बांधला जात देव बांधतील काय? कोणी इथं एवढा कोण आहे का देव बांधतील? हा हा चालू होता किती जणांचा होता बोला. नाही मला एक सांगा, जेव्हा मी एक वारं घेतलं त्यावेळी एक झाड कुठं गेलं होतं? देवाला गेलं का? बापाकडे बघायला गेलो. काय बाप आजारी आहे, खाट्यात आहे, पडलेला आहे, बघायला गेलो बापाला. बरोबर आहे. मग आता मला सांगा, झाड कोणी बांधलंय? किती भक्तांनी तो प्रयत्न केला बोला. अहो भक्ताचा प्रयत्न काय देवाला कोणी बांधू शकतो का? कशासाठी ते हा कशासाठी कोणी बांधलं नाही. ऐका मी सांगू का? कोणी बांधल्याने मी उत्तर देऊ का? इथं मी उत्तर देऊ का? देणारच आहे मी उत्तर. बोला, कोणी बांधल्याने एकामेकाला दोष देण्यापेक्षा तुझं आहे तुझं पाशी जागा विसराशी बोलतोय. चुकला नाही, विसरलाय. मी विसराशी, तुम्ही चुकलाशी बरोबर बोलता, आम्ही विसराशी बोलतोय. सांगा तेव्हा कोणी तुम्हाला दोष देणार नाही आणि कोणी बांधी नाही. कुठं काय कमी पडलंय ते तुम्ही सांगता का बोलू कोणला? बोला, चालवायचा मर्यादेचा गाडा? बोला का तुम्ही उत्तर देता? मग चला तुम्ही स्थानावर दुसरं गाड बोलवायचे. तुम्हाला आरतीचा मान देऊ आम्ही? आरतीचा मान देऊ का? बोला, कसं माहिती का? नुसतं खेळून नाही, तुम्हाला आम्ही मान देतोय. कानोबाचा मान देऊ का खंडोबाचा देऊ? पण आम्हाला याच्यातला कोडा उलगडून देणार का? द्या खंडोबाचा विरोधी गोगरे. आम्हाला एवढं सांगा, कोणी केलं ते केलं, पण हा देवाला परिपूर्ण आहे का? हा देवाला परिपूर्ण आहे का? हा जो देवर आहे हा परिपूर्ण आहे का? दाखवत नाही. मग तुम्हाला देव बांधलेला दाखवतोय. ऐका पंच, तुम्हाला देव बांधलेला दाखवते, भक्त केलेला दाखवतो, मग एका दाखवत नाही. आता स्थानावर येता का? आम्ही पुढचा मार्ग घ्यायला जे म्हणणार. चला स्थानावर, चला स्थानावर. नाही तर काय नाही दाखवत ना, तर आपण स्थानावर जायचं. आपण बोला घ्या. चला आता उतरू आता आम्ही. नाही तर मग चला द्या भांडारा, द्या ना, द्या भांडारा, घ्या ना भांडारा. नाही दाखवत आपल्याला दाखवलं पाहिजे का नाही? रस्ता मोकला पाहिजे का नाही करून? मग तुम्ही रस्ता मोकळा करता का आम्ही उतरू? मग तुम्ही स्थानावर चला, चला स्थाना, मग आम्ही उतरतो. सांगतो सर, थांबा. चला स्थानावर. हा खेळू नुसता काय एका आपलं हे नाहीये. देवाला आम्ही दिला मान, आता उलगाडा करून द्या. खेळा पण उलगाडा करून द्याल का? मग आता स्थानावर चला. या फुलाचा तुमचा उलगाडा झाला पाहिजे का नको? झाला पाहिजे का? मग आता तुम्ही स्थानावर घ्याल तर ती येणारी शक्ती तुम्हाला उलगाडा करून देईल. तुम्ही नाही देत तर दुसऱ्याला करून द्यायचं नाही का? मग घ्या भांडारा, घ्या भांडारा. भांडारा घ्या, स्थानावर चला, तर उलगाडा करून देणार का? हा हा वाजत घ्या. चला
बागड्याची मारे लिंबावाली रे उभी आई नदीच्या काठाला आई गे उभी आई नदीच्या काठाला लखना पोतराजा आला भेटीला लखना पोतराजा आला भेटीला देशील कुठून आली बोल बोलली ना मी आज नाही त्या रूपात
रूपात यायचे. कोणतं रूप आहे माझं? कोण आली जोडीला? कोण आहे? बोलले कवल्या, बोल कोण आहे? जेव्हा मग गाणं कोण? तू चाल रे चाल मुजवा देवा. मी घेईन त्यांना मागं सगळी भूतावल. बरोबर. बोला तिला. आले या तळण्या मला पुढे घेऊन मागे माझ्या आली पाहिजे ती. अगर कर मेहनत मरी आई तुझी नजर काढते. अगा खड मेहनत मरी आई तुझी नजर काढते. माझ्या दारी अंगण के तन जाणते. माझ्या दारी अंगण के तन जाणते. हे बालका, आता मी देवारी आहे का? आता देवारी आहे का मी? आता मी कुठे? मग मी देवारी आहे. मग कोण राहिला माझ्या देवारी आता? अरे बालका, अरे बघ, सांगते मी, सांगते मी. बघ, माझ्या कुलाची लेकरं बोलावली. बसले मी. कोण बसले? कोण बसले? मी गला कोण बसले? मी देवाला आहे का तुझ्या? देवाला आहे तुझ्या? मी ही कोण बसले? मी आहे का? पण आता देवाला कारण मी झाडाच्या घोड्यात माझ्या सोबतीला कोण बसला? कोण बसला माझ्या सोबतीला? कोण बसला सोबतीला? मग मी जरी म्हणी माझी देवारे आहे का रे? बोल आहे. अरे लेकरा दे. शांत बस. तुझा शिवार उठवते मी. दे आवाज. शांत बसा. बघ माझ्या गावाचं गाव देवा. उघड तुझी बांग. उठू का बांग तुझी? दिले ना बांग? बालका वेल किती आला तुझा? बघ आले ना मी. सोबतीला कोणला घेऊन आली? बघ ऐक परत बोल गे. चल कोण आले तुझ्या बेटीला? उभा राहा. या रूपात राहा, त्या रूपात राहा. आला का? हे कोण? तुम्ही माझं अंशच घालवलं. मी देवारात नाही. मला पाणी पाच. ए बोलवली ना तिला? आली. रस्ता खोल. रस्ता खोला. तुझा मी रस्ता मोकला केलं पण मी स्थानावर नाही रे तुझ्या. पाच पाणी आला का पुढं? ए पूर्वेचा बांग दिला ना? उघडा बांग दिला का नाही तुला? मग मला कुठं सोडली तू? या पुलाने मला कुठं टाकून दिलं? हा दे पाणी. अरे तुला इडापिडा झाली तर मी असंच पाणी पाहिजे होते. पाजलं का नाही? अरे जरी मरी मी. अरे मला धुवून द्यायचा ना रे तू? होती का मी देवारी? अरे अशा रूपात देवारी होती का मी?
2 रुपयात 2 होते आम्ही. होते. एक मी तरी दुसरी द्या अजून एक. अरे, शांत राहा, बालका. नंबर 20. सगळ्या शिवारात खेळून आले रे, पण या शिवारात अडचणी. म्हणून माझं जे जोडीदार आलंय. कोण आलंय? पुढची मंडळी खाली बसा. तेव्हा मागच्या नदी सर उभे राहिले ते खाली बसा बरा. चला पुढचे उभे राहिले तर मागच्या बसा सर. हे बालकांना सांगते, ही मी जरी, ही मी मरी. माझ्या सोबतीला एक बसलाय, या सोबतीला एक बसलाय, पण मी आहे का देवारी आता? पहिले होती का मी देवारी अशी? अशी देवारी होती का? नाही, काढले 7 वर्ष झाली. अरे, तुम्ही माझी ओळख केली, 7 वर्ष झाली. माझी ओळख केली. आला ना अकेला धावून तुझ्या. मी पण आली ना. दिली ना उगवत्या सूर्याची बाण. मासा उगवता सूर्य पाहिजे का मावळता पाहिजे? मग मला सोडलं, विसर्जन केलं. माझी ओळख केली तू. अरे, मला अंघोळ धरून अंघोळ धानायचं ना तू. हा, मला एक सुवासीन आणि एक सुवासीन, एक जोडीच्या अंगाने मला थोडं अंघोळ धानशील का? तुझ्या सर्व झाडांना बघ, ही माझी बहीण बोलवत तिला, आली नाही ती. किती जणी बोलल्या होती? 2 जणी आहेत. बरं बोललं माझं झाड. तुम्ही गवस केली तिची. बघ माझ्या गावाचं गाव देवा, बघ शिवाराच्या देवा, बघ रस्ता मोकलं, मार्ग मोकलं देशील. बघ सांगते मी, बघ माझ्या पहिल्या अंगाला गावचेडा आहे का? मग तसा गावचेडा तुझ्या जुन्या वास्तूमध्ये होता का? बघ मी या पूर्ण परिवाराचं पहिली वास्तू कोणती? अरे, लाकडाचं माडीचं कोणतं घर होतं? बघ त्या घरात बघ ज्यांनी बांध दिली त्याच मान द्यायची का? बोला, आता देता का? मग सांग घर कोणत्या दिशेला येते? बघ तुझ्या आज्या पंजाचं बघ जोडला दुसरा पण आला आता. ऐकायचे? बघ भैरवनाथा. मला झाड रुपी नाही, मला शिवार रुपी जागा करायची. मग माझ्या भैरवाचं जोडीला त्याचा चालणारा चल दाखव रे तुझी. परत विचारते मी, हे जे तुझं कुल बसलंय, आम्हाला जिथं बसवलंय त्याचं पहिलं वास्तू, पहिलं जुनी वास्तू कुठं होती? 3 पिढीच्या आधीचा. बघ त्या वास्तूमध्ये मान द्यायची का? ज्याने बांधली त्याची बघ. आम्हाला अंघोळ जोडी उठा, जोडी उठा, जोडी हातात थोडा पाहिजे समोर समोर जा, समोर घ्या, समोर समोर घ्या, समोर घ्या पाहिला बघा.
तुझ्या 7 पिढी बसून अशीच आंघोळ व्हायची का आमची? हा? आमची आंघोळ अशीच आणते का 7 पिढी बसून? जानता बोलो बघ कोणत्या बालकाला बाहेरचं झालं, कोणत्या बालकाला अडचण आली बघ त्याच आंघोळीचं पाणी द्यायचं का बघ जाणतं जेवणामध्ये काय होतं का ते दोन काय द्यायचे का पाणी तुम्ही? हो अरे बालका 2 होते ना? हो 2 होते. अरे आम्ही पण 2 रुपयाच्याच आहेत ना? ओके दरी आणि मरी चालू आमचा गाडा चालो बोला मरीचा गाडा गे आईला मदन वाडा गे गावदेवीचा गाडा गे मरीला मदन वाडा गे मरीचा गाडा गे आईला मदन वाडा गे मरीचा गाडा गे आईला मदन वाडा गे वंशाला आनंदी द्यायला आले बघ आम्ही आता स्थान जातो आम्हाला खाली पाठवणार का नाही आधी आम्हाला आज मी मदन घ्यायला आली नाही मी आज रूप बदलून आले मी माझं झाड आधीच बोलले आम्ही त्या रूपाचे आहेत का मग आम्हाला सुवासिनीचा मान साडी तोलीचा मान देशी तुम्हालाही आनंदाने भरून देईन पण सांगते बालका आम्हाला सांगून द्या ती 2 लाकडं रुपये होती ती लाकडं कोणती होती त्या लाकडांची ओळख करून द्या आम्हाला पाहिजे त्याच्यामुळे आमची बेकारी झाली आमचं पाणी धुवून दिलं ते 20 उतरत होत ती लाकडं कोणती झाड कोणतं आम्हाला पाहिजे आमच्या देवाऱ्यात पाहिजे होती आमच्या देवाऱ्यात होती सर्व लेकर सांगा आमच्या नावाने केला पण आमची कधी गवस केली मग तुम्हाला आम्ही मार्ग देऊ का नाही देणार बघ बालका माझ्यासोबत कोण बसलाय त्याला काय देणार अरे जर मी तुझ्या कुलाची जरी मरी तर आमच्या सोबतीला कोण येणार तो चांगल्या रूपामध्ये आनंद रूपामध्ये बघ बायका त्याची आज पण फेरी या गावाच्या शिवारावर त्याचं दुसरं रूप सांगू कुठे आहे बघ बाजू ही पूर्व आमची मावलती बाजू ही आमची ही बाजू 3 बाजू आमच्या आहेत 4थी बाजू त्याची कोणत्या अंगाला बसलाय वरच्या टेकडीच्या अंगाला
या बालकांना विचार. बघ या अंगाला तुम्हाला काय बघ बघ बालका लेकर बाल तुझी गाय ढोर चारायला इकडे जायची का रे? विचार ना या अंगाला आम्ही 3 अंगाला आहे. या अंगाला तुम्हाला काय अडलायचं का रे? घाबरायचं आहे का रे? कोण आहे तो? चल बघ पूर्वेला मी, पश्चिमेला ती, दक्षिणेला तो आणि उत्तरेला तोच. मग विचार बालका ढोरं बारं चारायला इकडे जायची का तुमची लेकरं? गेल्यानंतर त्या तुमच्या गाई म्हशीन ना तो 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 हरवायचा का? तो हरवायचा का तिथं? सर्वांच्याकडे मला शोधायला जायचं. इकडे गाई जायच्या स्वराच्या हरवायच्या. त्याला मान काय द्यायची मग तुम्ही देताना? मग कोण बसते त्याच्या सोबतीला? वाटी कोणला लागते रे? एक जरी एक मरी. अरे तीच वाघ जाई. आता देता का रे मान आमचा? अरे बसली ती माऊली तिच्या सोबतीला बसला याचं रूप. तो कधी झाडाची मोडतोड करायचं का रे? झाडाची मोडतोड व्हायचं इकडं. मग त्यांना तुम्ही शांत केला का रे? किती वर्ष झाले? त्याला वनभोजन द्यायची का रे? आता देता का रे? मग आण मला. शिला भात आहे का रे? दाल भात आहे का रे? दे त्याला, मी शांत करते म्हणून सांगते. शिला पाकला सगळा चालेल त्याला म्हणून सांगते. मी माझ्या बालकांना अडी अडचण येऊन घेणार नाही. फक्त सांगते ते लक्षात ठेव रे. पूर्वेला मीच, पश्चिमेला मीच, दक्षिणेला तो. पण एक रूप मी त्याच्यासोबत बसते. कोणत्या रूपात? कोणत्या रूपात बसले? गाडीवाना बोल. जेव्हा फेरीला निघते घेऊन चांडाळाला बोलव तिला. म्हणून बहीण त्यांना बोलत होती. कोणला? तिला बोलत होती. ये ग तू, तुझं मान घे जा म्हणून तिने रस्ता मोकळा केला ना. केला का नाही रस्ता मोकळा? मग आता तुझा मान आण ती घेते. या महिन्यात मरी आईचा निघाला गाडा. पुढच्या डाळाचं मडेल चालली पुढं पुढं. पुढच्या डाळाचं मडेल चालली पुढं पुढं. मडेल चालली पुढं पुढं. पुढच्या डाळाचं 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 मडेल चालली पुढं पुढं.
शिवाराच्या बाहेर जा. त्याचं मान सोड. बोल त्याला, कारण त्याने आमचा गाडा तिथं अडवला. तूच गाडीवान ना रे? गाडीवान तूच होता ना? ए गाडीवान तूच होता ना? गाडा थांबवला तिथे हा? बोल. गाडा थांबवला होता का नाही? कुठे थांबवला होता? हा? अरे 3 रस्त्याच्या येशीवर. किती? मग कोण सोडिले? घास तिला 1-2 बालका घेऊन जिथं गाडा थांबला होता पाणी घे. जिथे तुझा गाडा थांबवला होता त्याच्या अंगाला पलीकडे काय आहे? का दिलं ना मान? सांगते मी, कोणाला घेऊन जा. ज्या बालकाची शेती तिकडे जमीन शेती आहे. जमीन कोणाची आहे? नाही ती जागा नाही. 3 रस्ते फुटवत. मला फक्त ती जागा जमीन कोणत्या आडनावाची शिवाराची आहे? मग सांगते. मग मी एक विचारते ते सांग. बघ बालका, त्या जागेच्या आसपास तुमचं असं गाडलेलं का आहे का? फिरायचं स्थान आहे का कुठं? माणूस काढले का? बघ, पिरांचं घर होतं का गावात? आहे का आता? किती वर्षापूर्वी होत? 40 वर्ष झाले का? गुलाबाचं फूल. मी सांगते तिथं याचं घर होतं. तुम्ही सांगता का आम्ही सांगू? मग त्याला शांताने मोकळं यायचंय. पाहिजे का तुमच्याकडं? मग शांतपणे ये. तू शांतपणे ये. मला एक सांग, माझा तो वीरवाला आहे, त्यांचं स्थान कुठे? कुठे दफन करायची त्यांना? माझा पीर आहे ती. अरे बाबा, जेव्हा गावाची साथ करायची त्याच्या हातूनच व्हायची ना रे. त्याच्या देवाचा मान नाही करणार तू? आहे तो तिथंच बाजूला आहे. सांगा, 50 वर्ष 60 वर्षापूर्वीच आहे, बरोबर का रे? दे रे फुल, दे अजून एक. हे पण त्याला दे. बोल. सगळं तुला मान दिलंय. माझ्या कुलावर, माझ्या घरावर, माझ्या बालकावर कोणत्याही प्रकारची अडीअडचण नकोय. याचा इतिहास 60-70 वर्षापूर्वीचा या माझ्या शिवारात त्याच्या हातूनच मला मान दिला जायचा का नाही? त्याला विसरलं का रे तुम्ही? आम्हाला माहिती. मग मी सांगते ना. मग आता एक घे. धूप घे, धूप. मंडळी खाली बसून घ्या. मंडपामधले खाली बसून घ्या. सर्वांना दिसेल. खाली बसा, खाली बसा. हो, खाली बसा. शांत करा का?
तुमच्या सर्व परिवाराला तुमच्या सर्व गावाला शांत बसा शांत कानके परिवार देवाला तुमचं गाव शांत बसला सर्वांनी बोलू नका जास्त आनंदाने आले आनंदाने पूर्ण करून जाते पिढ्या पिढ्या ही कोणती दिशा तुझी कोणती रे जेव्हा याशिवाय शेल भवानी होते बसते कुठं रे कुठं बसते ही जागा ना आणि सोडते कुठं ती हे मग ती चाले पण ती त्या रूपामध्ये का ना आली तर माझं बालक या रूपामध्ये येतंय. म्हणून या रूपामध्ये आले कोणत्या स्थानात असायची इथंच चहा पाणी कुठं द्यायचं इथंच तिने लहान लेकराला समाजाला सांगितलं होतं का दिवा कुठे लावा सांगितले दिवा कुठे लावा सांगितले बोले दिवा सांगितलं कुठे लावाला कुठे पाठीमागे तुम्ही तिथेच तिथेच ना मांडला ना दिवा तिचा तिने घेतला मांडून मग आता पण ती चालेल तिला खाली पाठवणार का भरून पाठवणार साडी तोली आज मदन तिला नाही तिच्या दुसऱ्या बहिणीला मदन अलग वाडा आज ती मदन नाही त्या सुवासनीचा मान घ्यायला आले कारण माझ्या सुवासनीला फटका पडलाय घे बाजूला जा तुम्ही मला ज्ञानशी परिवार याला काय माहिती नाही आम्हाला याला काय माहिती काय द्यायचे तुझे कोण आहे मामा हो मामा तिथे बसला तो या अंगाला पण बसलाय मदन नका फक्त साडी फक्त साडी मदन माझ्या बहिणीच्या नावाने तिथं मान रे त्याला द्यायचे तिला दे मी आज तुलासाठी राहून आले या रूपाची ठीक आहे पूर्ण ओटी बघ बालका हा जोडीला बसलाय याचं मान नाही ना तिथं परिवार बोला ना याचं उत्तर सांगा याला काय याला काय मान पाहिजे काय माहिती तिथे ना ती गोटी घ्यायची काय माहिती काय मान बिना आरवता काय द्यायची बिना आरवता काय द्यायची पिल्लू काय द्यायची छोटा पिल्लू वगैरे काय द्यायचे का याला मानलं गेलं जमायला काय मानलं गेल्यावर याला कानोबा मानला कानोबा मरीच्या चोपतीला बसला कानोबा हा बादलेले बादलेले भाताचा मान मलिदा गुड आणि गोड मलिदा ना त्याला याला सांगते मी याला पणगा मोराचे का कसं बनवायची सांग
काय पण अरे अर्धा कच्चं का पक्क बरोबर ना अर्धा कच्चा अर्धा पक्क का कारण त्याला अर्धाच पूर्ण दिला तो सगळ्या रुपाने बसल मग आता तुम्ही त्याला मान देता तो अरे नवरात्रीला दिवाळीला लग्न कार्यात त्याला काय लागायचं हिरवा गुजा म्हणजेच जरीमळीच्या दूरला बसलेला हिरवा रानावनाचा म्हणजेच तो बसलाय ना रानावनात त्याला खोबऱ्याची द्यायची वाटी नारळ द्यायची मान द्यायची तो पण पवित्र रूपाने कुठे बसला देवारी बसला मग त्याला काय देणार तुम्ही आता विचार काय द्यायची विचार अशी चांदपुली द्यायची का रे पणका द्यायची का रे कधी द्यायची घट बसवताना का उठताना द्यायची सर्वांनी सांगा हो द्यायचे का तुमच्याकडे काही मागत नाही फक्त त्याला तुम्ही बरोबर सांगते मी तुमच्याकडे फक्त एवढंच मागतो तो तुम्ही पिकवलेलं धान्य एक धान्य गोड रूपात याला एक धान्य कच्च्या रूपात याला गोड रूपात म्हणजे तेच धान्य भाजून पिकून त्याचा गोड रूपात याला तेच धान्य करून त्याच घेऊन याला बघ तो तुमच्याकडे काही मागत बसतो त्याला दे आमचा फक्त तुम्ही हात मांडी उडा हे सुकले उचल तिकडे काय दिली तुम्ही अशी करायची मनावर आघात झाले तुम्ही मला जोडले तिने मला मनावर आघात मनात घडलेलं आहे तिने मला हिरव्या बांगड्या तिच्या हातून पहिले वावड्या अरे लेखवालीला काय अडचण त्रास झाला होता त्याचा उत्तर द्या सर्व बांगडीले उभारपणा झालाय रूपात बांगडी घालून झालाय हा अरे झाला उभारपणा दोन तीन हिरव्या बांगडीचा पुरा चढवला मला नको
त्या रुपयाने मदन वाढायची त्या रुपयाने मदन ज्याला मदन सांगते तिला मान सुवासिका आमच्या आता आमच्या गण्यामध्ये जे मान आहे तो काठ मारतो गाडा पाच आम्ही उग्र रूपाच्या गरीमरी रूपाच्या आमचं सर्व यात्रा भूतान बोलायचं का हे बघा इकडं काय याच्यामध्ये हातावर माझ्या पडलं पडलं बघ हा बोललो आवाज शांत होतो ना अरे नाही माझी गडबड होती तुम्ही बोला काय मान लागते त्याला सांगते ना मी जेव्हा हा रस्ता बोलला ज्याने बांग दिली सांगते ही जी बसते ना दरी मरी तिच्यापैकी एकीचा मान मी सांगितलं काला कलरचं काय द्यायचं काल्या कलरचं काय द्यायचं काल्या कलरचं पहिलं काय मान द्यायचं अरे काही माहित नाही बघ तुझा मान आहे तो रातीचा आणि त्याचा मान आहे तो म्हणून त्यांनी बांग दिलं काय बोलला तो येऊन मला तुझा आणि तुझा मान घेतला माझं काय म्हणून त्याने इशारा दिला काय दिला मग जो बसला ना आतमध्ये त्याचा मान तो आणि रात्रीचा मान ते काय जे आहे ते मग याला हलकून व्हावायचे बघ सांगते याचा आतमध्येच का ठेवलाय सांगते मी तेवढं उत्तर देशील किती शिवाराची ढोलकाठीला भेटायला यायची शिवाराची ढोलकाठी 15 वर्षापूर्वीची धार लागते का धार लागते